तर नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. आपल्या 365 डेचा चॅलेंजचा आजचा आहे डे 43. आपण रोजच्यासारखी आपली रिक्षाची सुरुवात करून निघालो कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे आणि थोड्याच वेळाने आपण आपल्या लोकेशनवर येतो. तिकडं आल्याच्यानंतर पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि ड्रॉप करतो ईश्वरनगरला ड्रॉप केल्याच्यानंतर दुपारपर्यंत इथं भाडे मारतो आणि दुपारच्या नंतर तर मला खूप जास्त गरमी व्हायला लागते. तर बोललं चला मस्तपैकी एक थंडा ग्लास ऊसाचा रस पिऊया आणि एक ग्लास ऊसाचा रस पिल्याच्यानंतर आपण जातो दुपारी गॅस स्टेशनवर गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी. बाय द वे तुम्ही विचार करत असेल की अशा टायमाला मी गॅस का भरतो आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण काल विक्रोळीला गेलो होतो, एक फंक्शन होता. तर तिकडं आपण यायला खूप उशीर झालेला घरी, तर आपण गाडीमध्ये गॅस नाही भरला. म्हणून त्यासाठी मी आत्ता आलो, गाडीमध्ये गॅस भरतो आणि चला आता घरी जाऊया. तर भावानो घरी वगैरे गेलो, आता पुन्हा डायरेक्ट आपण संध्याकाळी रिक्षा काढतो. संध्याकाळी रिक्षा काढून ईश्वरनगरला चाललेलो, तेव्हा मला एक भाडं लागतं भांडूप स्टेशनचं. पॅसेंजरला भांडूप स्टेशनला ड्रॉप करून आपण येतो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला आणि इथं आल्याच्यानंतर आपले जे शेअरिंग भाडे काय मीटर भाडे मारतो आणि त्याच्यानंतर बोललो आपण जाऊया आता गॅस स्टेशनवर गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी. तर भावानो आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि घरी गेल्यावर टोटल प्रॉफिट सांगतो किती झाला. तर बघू शकता भावानो, आपला शनिवार रविवार आणि सोमवार दिवस खूप जास्त म्हणजे प्रॉफिट नाही झाला. शनिवारी आपलं डी जेचं काम केलं, रविवारी सुट्टी होती आणि सोमवारी विक्रोळीला गेलेलो. तर आज आहे मंगळवार, आजचा टोटल प्रॉफिट झालेला आहे 870 रुपीज आणि सी एन जी मायनस करतो 170 रुपीज. टोटल प्रॉफिट झालेला आहे 700 रुपीज. पर्सनल यूजमध्ये आपण काय केलं नाही तिथं नो यूज लिहितो आणि आजचा ब्लॉग करतो आहे. थँक्यू सो मच.